Hello students, we have just finished our first chapter in the biology, that is living world, and in a very well manner we have finished that particular chapter. Again, I have covered all the textbook questions as well as some MCQs on that chapter, and it was quite a very interesting session which we have taken a live. सो आपण जो पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे त्याच्याबद्दलचे टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स MCQs नीटला आलेले MCQs रिसेंटली ते पण आपण कवर केलेले आहेत. सो खूप छानपैकी तो चॅप्टर आपल्याला झालेला आहे. सगळ्यांना खूप छान समजलेला पण आहे. मला फीडबॅक पण आलेले आहेत मुलांचे बरेच रिसेंट चॅप्टरबद्दल आणि खूप छान पद्धतीने आपले हे ऑनलाईन लेक्चर्स सुरू आहेत असं मला वाटतं. सो द नेक्स्ट चॅप्टर आय एम गोइंग टू स्टार्ट इज द सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. दिस इज द 5th चॅप्टर इन अवर क्लास 11. हा 5वा चॅप्टर आहे. सो सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन एक्झॅक्टली आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं आहे ते लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात, त्या पेशींचे प्रकार काय काय असतात, त्या पेशींच्यामध्ये आतमध्ये काय काय असतं, पेशीमधल्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय असतं, या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग, खूप छान चॅप्टर आहे. आपल्या स्वतःच्या शरीराबद्दलच आपल्याला माहिती यातून कळणार आहे. सो आपण सुरुवात करूया सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनला. So guys, starting with the first page of the chapter, cell structure and organization. See what are different points we are going to study. The first point is 5.1, that is cell. इथं आपल्याला सेलची डेफिनेशन दिलेली आहे. काय सांगितलं आहे बघा पहिल्या लाईनमध्येच. सेल इज कॉल्ड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. सेलची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. हे तुम्हाला वाचायचे, पाठ करून ठेवायचे. व्हॉट इज मीन बाय द सेल. सो सेल इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. इट इज अ स्ट्रक्चरल, म्हणजे स्ट्रक्चरल का तर आपल्या पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर याच्यापासून तयार होतं. आणि फंक्शनल का तर आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या फंक्शन, सगळ्या ॲक्टिव्हिटी कशाद्वारे पार पडतात, ह्या सेलमध्ये आणि सेलद्वारेच पार पडत असतात. म्हणून आपण याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द ऑर्गॅनिझम असं म्हणतो. सो माझा प्रश्न असा आहे की हे सेल हे जे नाव आहे, हे सेल नाव कोण दिलेलं आहे किंवा कुठून हे नाव सेल आलेलं आहे. सो किंवा इतिहासामध्ये पहिल्यांदा सेल हा वर्ड कोण वापरला तर साधारणतः 1665मध्ये. ठीक आहे, कितीचा बघा, 1665मध्ये. 1665ला एक रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट होता. काय नाव आहे त्याचं? रॉबर्ट हुक. हा जो रॉबर्ट हुक सायंटिस्ट आहे, ह्या रॉबर्ट हुकने पहिल्यांदा सेल ऑब्झर्व केली. द फर्स्ट सेल ऑब्झर्व बाय द सायंटिस्ट हुज नेम वॉज रॉबर्ट हुक. आणि कधी केलेलं आहे? 1665मध्ये ऑब्झर्व केली. बरं कशामध्ये केली तर त्याने एक मायक्रोस्कोपचा वापर केला आणि एक ओक ट्री जो असतो, ओकचे जे झाड असतं, त्या झाडाच्या सालीमध्ये त्यांनी पहिल्यांदा एक डेड प्लांट सेल ऑब्झर्व केलेली आहे. सो ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू ऑब्झर्व द सेल अँड द टर्म सेल हॅज बीन कॉइन्ड बाय द सायंटिस्ट रॉबर्ट हुक. सो सायंटिस्टचं नाव आहे कोण? रॉबर्ट हुक. Robert Hooke in 1665 was the first scientist to observe the dead cell into the bark म्हणजे काय? साल. bark of oak tree. ओक ट्रीच्या झाडाची जी साल होती त्या सालीमध्ये त्याने एक डेड सेल ऑब्झर्व केलेलं आहे. मी इथं सांगतोय बघा, डेड सेल. ओके, बट द फर्स्ट लाईव्ह सेल, एक जिवंत असणारी जी पेशी असते, लाईव्ह सेल वॉज ऑब्झर्वड बाय द सायंटिस्ट. तो सायंटिस्टचं नाव काय आहे बघा, एक आहे अँटॉन आणि दुसरं आहे लीवुक. लेव्हनहुक. काय नाव आहे सायंटिस्टचं बघा? लेव्हनहुक हे सायंटिस्टचं नाव आहे. सो अँटॉन आणि लेव्हनहुक ह्या दोघांनी एका मायक्रोस्कोपचा वापर करून पहिल्यांदा एक लिव्हिंग सेल ऑब्झर्व केलेली आहे, लाईव्ह सेल ऑब्झर्व केलेली आहे.
सो ही दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. रॉबर्ट हुक वॉज द फर्स्ट पर्सन टू ऑब्झर्व द सेल इन द बार्क ऑफ, ही ऑब्झर्व द डेड सेल, दॅट वॉज द इम्पॉर्टंट पॉईंट. अँड द टर्म सेल म्हणजे पेशीला सेल म्हणायचं, ही जी व्याख्या आहे किंवा हे जे नाव आहे हे रॉबर्ट हुकनेच दिलेलं आहे. त्यानंतर अँटॉन अँड लिव्हेनहॉक ह्या दोन सायंटिस्टने एका मायक्रोस्कोपमध्ये एक लाईव्ह सेल किंवा लिव्हिंग सेल ऑब्झर्व केलेली आहे. आणि कशामध्ये, अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स जे इन अ ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर, एखाद्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी पॉन्ड वॉटरमध्ये एक ड्रॉप घेऊन त्या ड्रॉपमध्ये त्यांनी एक लाईव्ह ऑर्गॅनिझम, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम बघितला ह्या मायक्रोस्कोपचा वापर करून, आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा लाईव्ह सेल ऑब्झर्व केलेली आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण ही थोडीशी माहिती घेतलेली आहे. इवन आपल्या पुस्तकामध्ये लेव्हनहॉकचा मायक्रोस्कोप पण दाखवलेला आहे बघा, साधारणतः 1600च्या काळामध्ये तयार केलेला मायक्रोस्कोप आहे. बरं, मायक्रोस्कोप हे दोन प्रकारचे असतात. एक असतो सिम्पल मायक्रोस्कोप आणि दुसरा असतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये फक्त एक सिंगल लेन्सचा वापर केलेला असतो आणि यामध्ये तुम्ही ज्यावेळी एखादी पेशी ऑब्झर्व करता तर ती तुम्हाला 50 ते 100 पटीनं मोठी करून बघता येते. 15 to 100 टाइम्स लार्जर सेल यू कॅन सी. बट विथ द हेल्प ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये 2 लेन्सचा वापर केलेला असतो, यामध्ये तुम्ही अगदी 1000 पटीने मोठी करून एखादी पेशी तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला काय करता येईल, पेशीच्या आतमध्ये असणारे वेगवेगळे पार्ट्स किंवा पेशीचं स्ट्रक्चर हे तुम्हाला बघता येईल. सिंगल सेल किंवा सिंगल लेन्सचे हे मायक्रोस्कोप पण अवेलेबल असतात आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप पण अवेलेबल असतात. तुम्ही जे शाळेमध्ये बघितलेले आहेत किंवा कॉलेजमध्ये बघितलेले आहेत ते कंपाऊंड मायक्रोस्कोप असतात. त्याच्यामध्ये आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह असे 2 पार्ट असतात बघा. एक असतो आयपीस आणि दुसरा असतो कुठला, ऑब्जेक्टिव्ह. हे जे 2 पार्ट आहेत किंवा 2 लेन्स आहेत ह्या याच्यामध्ये वापरले जातात. त्याच्यानंतर अजून पण काही याच्यापेक्षा हाय कपॅसिटीचे काही मायक्रोस्कोप आहेत. ते जे हाय कपॅसिटीचे मायक्रोस्कोप आहेत त्याच्यामध्ये एक आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि हा जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे यामध्ये तुम्ही साधारणतः एक पेशी जी आहे ती 5 लाख पटीने 5 लाख टाइम्स एवढी मोठी करून तुम्ही एखादी पेशी ऑब्झर्व करू शकता. सो दिस इज व्हॉट वी कॅन डू विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप्स. सो जी पेशी आपण डोळ्याने बघू शकत नाही ती पेशी तुम्ही 5 लाख पटीने मोठी करून बघू शकता विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. हा एक चार्ट दिलेला आहे बघा कम्पॅरिझनसाठी आपल्याला. या चार्टमध्ये ॲटमची साईज किती असते दाखवले, 1.1 नॅनोमीटर. त्यानंतर C60 प्रोटीन किंवा लिपिड्स म्हणजे फॅट, जे आपल्या शरीरामध्ये चरबी असते ना, ह्या चरबीच्या ज्या पेशी असतात त्यांची साईज दिलेली आहे किती, 1 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर. त्यानंतर फ्लू व्हायरस किंवा मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर बॅक्टेरियाची साईज किती दिली बघा, 1 मायक्रोमीटर. त्यानंतर प्लांट सेल किती दिले, 10 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर. त्यानंतर पोलन किंवा ह्युमन एग आणि फ्रॉग एग 1 मिलीमीटर. बेडकाची जी अंडी असतात फ्रॉग एग. सो हे जे तुम्हाला दिलेलं आहे चार्ट हे किंवा फिगर 5.2 जी दिलेली आहे सेल साईजची, ह्या सेल साईजमधून तुम्ही ऑब्झर्व करू शकता की कुठल्या सेल्स या किती साईजच्या असतात किंवा साईज कम्पॅरिझनसाठी पण आपल्याला त्यांची मदत होते. चलो तर ह्या पॅरेग्राफमध्ये या इथं, देर इज अ नो टिपिकल शेप ऑफ अ सेल. सेल्स मे बी स्पेरिकल, रेक्टँग्युलर, फ्लॅटन, पॉलिगोनल, ओव्हल, ट्रायंग्युलर, कोनिकल, कॉलमनार etc. बघा सेल जे असते आपल्या शरीरामधली जी पेशी आहे ह्या पेशीला पर्टिक्युलर साईज कुठली नाही आहे किंवा शेप असा नाही आहे की ती गोलाकारच असेल किंवा रेक्टँग्युलरच असेल असं नाही आहे. तर आपल्या शरीरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या तुम्हाला पेशी बघायला मिळतील. सो दीज आर रेक्टँग्युलर, स्पेरिकल, फ्लॅटन, एनी काइंड ऑफ शेप्स हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. सो पेशींचा आकार कुठलाही एक फिक्स आहे का, अजिबात नाही, वेगळ्या आकाराच्या त्या असू शकतात. त्यानंतर बघा सेल साईज व्हेरीज ग्रेटली इन व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स. सम ऑफ देम आर नॉट विजिबल बाय नेकेड आय, सम आर बेअरली विजिबल वाईल सम आर मॅक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या आणि डोळ्याला दिसणाऱ्या,
आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, डोळ्याला न दिसणाऱ्या, हे लक्षात ठेवा शब्द बरं का, मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक. फाईन. द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन विच इज मायकोप्लाझम. स्मॉलेस्ट साईज ऑफ द सेल दिलेलं आहे बघा इन लेंथ. त्याची लेंथ असते फक्त 0.3 मायक्रॉन किंवा मायक्रोमीटर म्हणा त्याला, एवढी साईज असते. कशाची, मायकोप्लाझ्माची. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बरं का. द स्मॉलेस्ट सेल इन द बायोलॉजी इज मायकोप्लाझम विच इज 0.3 मायक्रोमीटर. द बॅक्टेरियल सेल साईज इज 3 to 5 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया हा 3 ते 5 मायक्रोमीटर किंवा मायक्रॉनपर्यंत असतो. वाईल द लार्जेस्ट साईज ऑफ द सेल सीन इन ऑस्ट्रिच एग नियरली 15 सेंटीमीटर्स. जसं सगळ्यात लहान पेशी मायकोप्लाझम आहे, तशी सगळ्यात मोठी पेशी कोण आहे, तर ऑस्ट्रिचचं एग जे असतं, त्याचं जे अंडं असतं, त्या अंड्यातली जी पेशी असते ही पेशी साधारणतः 15 सेंटीमीटर लॉंग असते. अरे बापरे, दिस इज द लार्जेस्ट सेल वी कॅन सी इन द वर्ल्ड. सगळ्यात मोठी पेशी आहे. आणि त्यानंतर आहे लॉंगेस्ट सेल, म्हणजे लांबीला सगळ्यात जास्त असणारी पेशी कोणती, तर लॉंगेस्ट सेल ही आहे नर्व सेल. म्हणजे आपल्या शरीरामधले जे मज्जातंतू असतात ना, हे जे मज्जातंतू आहेत त्याला आपण नर्व सेल्स असं म्हणतो. ह्या नर्व सेल काय आहेत, सगळ्यात लांबीला जास्त असणाऱ्या सेल्स आहेत. ओके. त्यानंतर पुढं काय दिलं बघा. यू ऑलरेडी नो दॅट सेल थेअरी वॉज प्रपोज्ड बाय श्वान अँड स्लेडन. हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. सेल थेअरी जी आहे ती या 2 सायंटिस्टने दिलेली आहे. हावेवर इन दिस थेअरी देर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. आता श्वान अँड शेल्डनने ही जी थेअरी दिलेली आहे किंवा सेल थेअरी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला रिप्रोडक्शनचं एक्सप्लेनेशन किंवा फॉर्मेशन ऑफ द सेल्सचं एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. त्यानंतर इट वॉज रुडॉल्फ विरशो इन 1855 who explained for the first time that new cells are formed by cell division from pre-existing cells. आणि त्याला ते नाव दिलेलं आहे ओमनिस सेल्युलाइज सेल्युला. लक्षात राहील सगळ्यांच्या. बघा किती वेगळं नाव आहे, पहिल्यांदाच आपण ऐकतोय अशा प्रकारचं नाव. काय म्हणायचं आहे, ओमनिस सेल्युला सेल्युला. ओके, चलो ठीक आहे. सो दिस वॉज द सायंटिस्ट रुडॉल्फ विरशो इन 1855 हू एक्सप्लेन दॅट. पहिल्यांदाच ह्यानं सांगितलं की नवीन सेल ज्या तयार होतात त्या प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधी अस्तित्वात असणाऱ्या जिवंत पेशींपासून ह्या तयार होतात. आणि इन लॅटर इयर्स ॲडव्हान्स टीचर्स इन सायटॉलॉजी म्हणजे पेशींचा अभ्यास लेड टू मॉडिफिकेशन इन सेल थेअरी विच इज नाव नोन ॲज मॉडर्न सेल थेअरी. आणि अशा प्रकारे वर्षानुवर्षे रिसर्च होत राहिल्यानंतर आत्ता जी नवीन सेल थेअरी प्रपोज केलेली आहे त्याला आपण म्हणतो मॉडर्न सेल थेअरी. सो अकॉर्डिंग टू द पॉईंट अप टिल नाव, हू प्रपोज द सेल थेअरी. पहिल्यांदा सेलबद्दल मांडणं जे आहे किंवा जी माहिती दिलेली आहे सेल थेअरी जी आहे ती कोण प्रपोज केलेली आहे, तर ते दोघांचं सायंटिस्टचं नाव आहे श्वान अँड स्लेडन. हे दोघांची नाव आहेत ज्यांनी ही सेल थेअरी प्रपोज केलेली आहे. सो आत्तापर्यंत आपण हे तिसरं नाव ऐकतो आहे रॉबर्ट हुक. जो पहिल्यांदा ज्यांनी सेल ऑब्झर्व केली आणि सेल हे नाव दिलं तो आहे रॉबर्ट हुक. त्याच्यानंतर ह्या दोघांची नाव आता आलेली आहेत. आणि काही मी पॉश्युलेट्स ह्या ठिकाणी सांगतो आहे तुम्हाला मॉडर्न सेल थेअरीचे. सो मॉडर्न सेल थेअरीचे हे पॉश्युलेट्स आहेत, हे तुम्हाला नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. दिज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. ओके, सी काय दिलेलं आहे बघा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ द सेल. सो पहिला पॉश्युलेट काय सांगतं मॉडर्न सेल थेअरीचं की आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कशापासून बनले, पेशींपासून बनलेलो आहोत. द सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. आपली लाईफ जे आहे, आपलं जे आयुष्य आहे हे कशावरती अवलंबून आहे, ह्या पेशींवरती अवलंबून आहे. कारण पेशी आपल्या शरीराचं स्ट्रक्चर बनवतात आणि आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळे फंक्शन्स, सगळ्या ॲक्टिव्हिटीज कोण परफॉर्म करतात, तर ह्या पेशी परफॉर्म करतात. म्हणून सेल आर द बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ असं सांगितलेलं आहे. ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स अँड रुडॉल्फ विरशो. ओके, सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की रुडॉल्फ विरशो जो आहे त्यांनी 1858मध्ये एक थेअरी सांगितली. त्या थेअरीचं नाव आहे ओमनिस सेल्युलाइज सेल्युला. आणि त्या सेल्युलामध्ये जी थेअरी आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की सगळ्या नवीन ज्या पेशी तयार होतात त्या आधी असणाऱ्या प्री एक्झिस्टिंग पेशींपासून तयार होतात.
टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. खूप छान. प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये घडणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावरून आपल्या ओव्हरऑल शरीरामध्ये कुठली ॲक्टिव्हिटी सुरू आहे हे तुम्ही सांगू शकता किंवा त्याप्रमाणे ती रिप्रेझेंट होते. म्हणजेच बघा, एखादी गोष्ट आहे, आपण अन्नाचं पचन करतो, अन्न खातो. आता ज्यावेळी तुम्ही अन्न खाता, हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामधली कुठली तरी एकच पेशी ह्याला पचवण्याचं किंवा त्यावरती काम करते का? तसं नाही आहे. तर पचनाची जी क्रिया आहे, ह्या पचन क्रियेमध्ये लाखो करोडो पेशी सामील होतात आणि त्या एकत्रितपणे एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात आणि ती ॲक्टिव्हिटी जी परफॉर्म करतात त्याला आपण पचनाची क्रिया म्हणतो. सो सगळ्या पेशी मिळून एखादी क्रिया आपल्या शरीरामध्ये पार पडत असतात. सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. खूप छान सांगितलं आहे बघा. जी मॉडर्न थिअरी आहे ती काय सांगते? सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? आपण जे अन्न खातो ह्या खाल्लेल्या अन्नाला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतात? ह्या पेशी करतात. त्यामुळं पेशी ह्या अतिशय महत्त्वाच्या आपल्या शरीरामध्ये आहेत. ह्या पेशींमध्येच तुम्ही खाल्लेलं अन्न पचवण्याची ताकद असते, त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची ताकद असते आणि त्यांच्यापासून ताकद निर्माण होत असते किंवा एनर्जी तयार होत असते. सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड, DNA अँड RNA इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आपलं जे जेनेटिक्स आहेत किंवा ज्याला जनुके म्हणतो आपण मराठीमध्ये, जे जीन्स आहेत ते सगळे ह्या DNA साठवून ठेवलेले असतात किंवा RNAमध्ये ठेवलेले असतात की ज्यांच्यापासून आपल्या शरीराच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी रेग्युलेट होतात. सो दीज आर सम पॉस्टुलेट्स अबाउट द मॉडर्न थिअरी ऑर द मॉडर्न सेल थिअरी वी कॉल. यू हॅव टू राईट इट इन द नोटबुक ॲज अ नोट. रिमेंबर दिस, यू हॅव टू राईट इट इन द नोटबुक. फाईन. So this is the extra point which is given here to enrich your knowledge. A German botanist, Matthias Schleiden, in 1838 examined number of plants and concluded that various tissue of plants are composed of different types of cells. सो हा एक जर्मन बॉटनिस्ट आहे. त्यांनी काय सांगितलं की प्लांट टिश्यू जे आहेत हे प्लांट टिश्यू वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींपासून बनलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, आपल्याला जे CETसाठी क्वेश्चन एक्सपेक्ट आपण करतो आहे, ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमधून तुम्हाला प्रत्येक सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आणि प्रत्येक सायंटिस्टचं ह्या बॉटनीमध्ये केलेलं काम किंवा पेशींसंदर्भात केलेलं जे काम आहे, जो रिसर्च आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन हा डायरेक्ट सायंटिस्टच्या नावावरती पण तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. आता इथं बघा, हा जो तुम्हाला पॉईंट दिलेला आहे की हा जो सायंटिस्ट आहे मॅथायस शेल्डन, ह्या सायंटिस्टनं काय सांगितलं आहे की प्लांटमधले जे टिश्यू असतात ते वेगवेगळ्या पेशींपासून बनलेले असतात. बरोबर आहे. मग तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो CETला की विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट हॅज टोल्ड दॅट किंवा हॅज डिस्कवर्ड दॅट or have postulated that the plant tissues are made up of different types of plant cells or different types of cells. तर तुम्हाला ह्या सायंटिस्टचं नाव ऑप्शनमध्ये शोधायला लागेल. ठीक आहे. ॲट द सेम टाईम ब्रिटिश झूलॉजिस्ट थिओडर श्वान, हा ब्रिटिश झूलॉजिस्ट आहे, proposed that cells bound by a thin membrane. He also explained about existence of cell wall as a unique character of plant cell. On the basis of his observation, he proposed that animal and plants are made up of cells and products of cell. किती इंटरेस्टिंग पॉईंट सांगितलं आहे बघा. हा जो सायंटिस्ट आहे ब्रिटिश झूलॉजिस्ट थिओडर स्वान, यांनी सांगितलेलं आहे की ज्या प्लांट आणि ॲनिमल्स बनलेले आहेत ते सगळे काही पेशींपासून आणि पेशींनी प्रोड्यूस केलेल्या प्रोडक्टपासून आपण बनलेलं आहोत. ओके. आणि तसंच पेशीच्या बाहेर जी सेल वॉल प्रेझेंट असते त्या सेल वॉलचा शोध पण किंवा त्याच्याबद्दल पण माहिती यांनी आपल्याला दिली. नेक्स्ट पॉईंट मी इथे बघतोय आता, टोटिपोटेन्सी. व्हॉट इज मीन बाय टोटिपोटेन्सी? ठीक आहे. टोटिपोटेन्सी म्हणजे काय बघा. इट इज कपॅसिटी ऑर अ पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. न्यूक्लिएटेड म्हणजे काय तर न्यूक्लियस असणारी पेशी, न्यूक्लिएटेड सेल, टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म
any other type of cell and thereby a complete new organism. टोटिपोटेन्सी आपण कशाला म्हणतो? एखाद्या पेशीमध्ये असणारी कपॅसिटी किंवा पोटेन्शियल बाय विच इट कॅन प्रोड्यूस अ न्यू सेल और अ न्यू एंटायर ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज टोटिपोटेन्सी ऑफ सेल. म्हणजेच बघा, एक सेल आहे न्यूक्लिएटेड, ज्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. ही सेल डिवाईड होत असेल, डिवाईड होत असताना यातलं न्यूक्लियस पण डिवाईड होतो आहे आणि याच्यापासून तुम्हाला 2 पूर्णपणे नवीन पेशी तयार होत आहेत. ओके, दिस इज पॅरेंट सेल अँड दिज आर डॉटर सेल्स. एका पेशीपासून ह्या 2 पेशी तयार होत आहेत. दिस सेल डिव्हिजन इज कॉल्ड ॲज अ मायटोसिस. तुम्ही आधी पण शिकलेले आहात. सो जर एखाद्या पेशीमध्ये अशी कपॅसिटी असेल की ज्या कपॅसिटीने ती काय करू शकते, डिवाईड होऊन 2 नवीन पेशी तयार करू शकते, किंवा फक्त 2 पेशीच तयार न करता पुन्हा ह्या पेशींचं डिवायडेशन होऊन एक पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होऊ शकतो. मी काय म्हटलं? पूर्ण ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो? टोटिपोटेन्सी ऑफ अ सेल असं म्हणतो. It is the capacity of cell or the power of cell to divide itself into a formation of new cell or a formation of completely new organism. ह्याचं एक छान उदाहरण आपण घेऊ शकतो. बघा, आपण कधीतरी कुठेतरी गावाला जातो एखाद्या, आणि गावाला गेल्यानंतर तुम्ही एखाद्या पाहुण्यांच्या घरी जाता आणि त्याने तिथं दारामध्ये गुलाबाचं छान झाड लावलेलं असतं आणि तो गुलाब इतका छान असतो, तुम्हाला खूप आवडतो. मग तुम्ही काय करता, तर त्या गुलाबाची एक छोटीशी फांदी तोडून आणता, बरोबर, आणि ती फांदी तोडून आणून आपण आपल्या दारात लावतो. आणि काही दिवसांनी तुम्हाला बघायला मिळतं की ती जी गुलाबाची फांदी तुम्ही रोवलेली त्यापासून एक नवीन झाड तयार झालेलं आहे. लक्षात येते का? एक झाडाची फांदी तुम्ही आणून रोवली आणि त्या फांदीपासून आता परत एक नवीन झाड तयार झालं. हाऊ इट्स पॉसिबल? हे कसं काय शक्य आहे? तर हे शक्य आहे बिकॉज ऑफ दिस टोटिपोटेन्सी ऑफ द प्लांट सेल्स. ते जे प्लांट सेल होते त्याच्यामध्ये एवढी कपॅसिटी आहे की ती पूर्णपणे एक नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकतात, एक नवीन झाड तयार करू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो? टोटिपोटेन्सी ऑफ सेल असं म्हणतो. अ सेल इज टोटिपोटंट बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम अँड इट्स न्यूक्लियस. एखादी पेशी किंवा एखादी सेल ही टोटिपोटंट कधी असू शकते? जर त्या पेशीमध्ये सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे DNA असेल, DNA वरती आपली सगळी जनुकीय माहिती असते, DNA मध्ये आपली सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. सो त्याच्यात काय असली पाहिजे? जेनेटिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यानंतर एम्ब्रियोनिक ॲनिमल सेल्स आर टोटिपोटंट अँड टर्म ॲज अ स्टेम सेल्स. ह्या स्टेम सेलवरती आपल्याला एक फार मोठे डिस्कशन करता येईल बरं का. स्टेम सेल्स हा सध्याचा खूप मोठा रिसर्चचा भाग आहे. स्टेम सेल्सवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सो ज्यावेळी गर्भामध्ये बाळ वाढत असताना, हे गर्भामध्ये बाळ वाढत असताना एका ठराविक स्टेजला त्याच्या एम्ब्रियोनिक म्हणजे गर्भ जो आहे त्या गर्भामध्ये असणाऱ्या ज्या विशिष्ट पेशी आहेत त्यांना म्हटलं जातं स्टेम सेल्स. आणि ह्या स्टेम सेल्स ह्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की ह्या स्टेम सेल्सपासूनच आपल्या शरीरामधले सगळे ऑर्गन्स बनलेले आहेत. म्हणजे हार्ट बनलेलं आहे, किडनी बनलेली आहे, लिव्हर, इंटेस्टाईन, एव्हरीथिंग हॅज बीन मेड फ्रॉम दिस स्टेम सेल्स. आपली स्किन, आपले दात, आपले ओठ, सगळं ह्या स्टेम सेल्सपासून बनलेलं आहे. मग गर्भामध्ये ज्यावेळी तो गर्भ वाढत असतो त्यावेळेस त्याच्या गर्भामध्ये असणारे जे सेल्स आहेत ना, त्यांना आपण हायली टोटिपोटंट सेल्स असं म्हणतो. कारण ह्या सेल्सपासूनच तो पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझमचे सगळे पार्ट्स डेव्हलप होत असतात. द स्टेम सेल्स हॅव अ ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीजेस. हा जो पॉईंट दिलेला आपल्याला की स्टेम सेल्स हॅव ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्युअर फॉर द डिसीजेस, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का हा. सध्या एक नवीन मार्केटमध्ये थेअरी आलेली आहे, मेडिकल ट्रीटमेंटची थेरपी. त्याला स्टेम सेल थेरपी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर स्टेम सेल थेरपी. ही स्टेम सेल थेरपी काय आहे बघा. तर
गर्भामध्ये म्हणजे एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये एम्ब्रिओमध्ये ज्या सेल्स असतात त्या एम्ब्रिओनिक सेल्सना आपण काय म्हणतो, स्टेम सेल्स असं म्हणतो. ह्या ज्या स्टेम सेल्स असतात ह्या स्टेम सेलपासूनच आपले हार्ट असू दे किंवा लंग्ज आहेत, त्यानंतर ब्रेन आहे, ओके, स्किन आहे, हे सगळं ह्या स्टेम सेल्सपासूनच प्रोड्यूस होत असतं. मग आता जी नवीन थेरपी आलेली आहे या थेरपीमध्ये काय केलं जातं बघा. समजा जन्माला येत असतानाच एखादा मुलगा जर मतिमंद असेल, म्हणजेच काय तर त्याच्या ब्रेनमधल्या काही ठराविक ठिकाणच्या पेशी ज्या आहेत त्या व्यवस्थित तयार झालेल्या नाही आहेत, म्हणून तो काय होतो आहे तर मतिमंद असा तयार होतो आहे. तर मग ह्या ज्या ब्रेनमध्ये व्यवस्थित तयार न झालेल्या पेशी आहेत ह्या पेशींना तुम्ही स्टेम सेलचा वापर करून काय करू शकता, रिपेअर करू शकता. आणि जर तुम्ही स्टेम सेलचा वापर करून ह्या पेशी रिपेअर केल्या तर ते जे बाळ आहे ते मतिमंद न होता त्यातून ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. अँड दिस इज द लेटेस्ट इनोव्हेशन इन टू द मेडिकल फील्ड. ही जी स्टेम सेल थेरपी आहे ह्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात जगामध्ये रिसर्च सुरू आहे. अँड दिस इज द फ्युचर स्कोप इन टू द बायोलॉजी, दॅट इज स्टेम सेल थेरपी. लक्षात आलं. सो टोटिपोटेन्सीचे डेफिनेशन लक्षात घ्या काय आहे. टोटिपोटेन्सी कशामुळे एखाद्या पेशीला प्राप्त होते तर त्याच्यामध्ये असणाऱ्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमुळे प्राप्त होते. आणि हे ज्या टोटिपोटेंट सेल्स आहेत ह्या सेल्सपासून तुम्ही एक नवीन पेशी किंवा एक पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकता. दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ टोटिपोटेन्सी. फाईन, लक्षात आलं तुमच्या. या प्रकारे आपण हे पहिलं लेक्चर थांबवतो आहे सध्या ह्या पर्टिक्युलर चॅप्टरसाठी, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे काइंड्स ऑफ सेल्स विच आर प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल्स, विच विल गोइंग टू सी इन टू द नेक्स्ट लेक्चर. फाईन, थँक्यू.